वारकऱ्याच्या कधी नादाला लागायचं नाही. हाती सुपी नसते ते गप्तवर गप्त एक दिवशी झेंडा खाली दांडावर. हा वारकरी सुपी नाही. एक निष्ठावान वारकरी होतं. वारीचा निर्धार महिन्याचे वारकरी एक थोडा कमी ठेवा. आणि वय झाले म्हणले आता वय झालं रेल्वेने प्रवास करू गेले का रेल्वेच्या डब्यात जाऊन बसलं. ज्या सीटावर बसलं ते सीट बुकिंग केलं तर अगोदरच एका नवरा बायकोनी रिझर्वेशन. आणि ते बुकिंग केल्यामुळं ती नवीन नवरी त्या डब्यात शिरली. ती वारकरी बिचारा तिथं भोळं बसलं होतं. ती नवीन नवरी. आता नवीन नवरा बायको देवाला खायला मरायला त्यांना घरी गप्पा हाणाय भेटत नाहीत म्हणून आपलं चला देवाच्या नावाखाली आपलं रेल्वेत गुलू गुलू गप्पा हाणायला. त्यांना देवून भारून सुचतोय जाऊन. आणि वारकरी शेजारी बस हेमिंग मारून देऊ नका. ती नवीन नवरी म्हणजे वारकरी बा उठा आम्ही जागा बुकिंग केली इथं बसू नका. ते मालक म्हणला बसलंय बिचारा भोळा असू दे ऍडजस्टमेंट करून निघाले पंढरपूरला आपण बी निघालो देवाकडे बसू दे. बसली पण नवरा बायकोचीच भांडणं हळूहळू बोलता बोलता सुरू झाली. ती बायको म्हणली होय व आपल्याला पाया पडण्याचे किती रुपये आले तो. तिने मुद्द्यालाच गाठलं सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोण खात तुम्हाला नोटाला किंमत आहे विठ्ठल. तुमच्याकडे जर वजनदार म्हणा असेल खपक्याच्या खपक्या तुमची परिस्थिती असेल तर लांबची माणसं पैशाला किंमत आहे. येरमाने ती वचन आई बाप बहीण भाऊ एकटा जर कमवणार असणार ना बाकी सगळे म्हणतात आमच्या घरात वा वा असं रत नाही ना. आणि तुम्ही घरच्याला नाही पैसे तर घरची सुद्धा म्हणतात बोंबमध्ये फिरत आहे भिकार आहे ती त्याला काय अक्कल आहे का हे पैशाला किंमत आहे माय. हा तरुण मुलाला लक्षात ठेवा. मनी ती म्हणजे किती रुपये आल्यात पाया पडण्यात ते मला 2000 रुपये. ती म्हणजे मग 1000 माझं मला द्या लगेच वाटण्या. ते वाटणे करायलाच आलेली असती ना ती. ते मला देणार नाही का जायलाच 1000 लागतात. तुला 1000 दिलं तर पंढरपुरात काही घेत बसेन कुठं खुळखुळान टिकल्याचं पाकिट आहे कुठं काही घेतात असलं रवीन लाटणं पेलणं गोडान काय आणतात लोक. इकडं काय दुकानदार मेल्यात का काय का पंढरपूरला गेल्यावर काय नाही ह्याचं बी नॉलेज पाहिजे. तवा पोळपोट बेलणं अरे काय पंढरपुराहून आणायच्या गोष्टी का काय व तुला देऊ शकत ना. ती म्हणली मला देवाच लग्न काय तुमचं एकट्याच झालंय का काय. मूळ स्वरूप दावाला सुरुवात केली हो म्हणलं अवघडच झालं. नाही देत तरी बी देता का कसं नाही तर रेल्वेची साखळीच वडली धर धर म्हणून तर साखळी वडली. साखळी वली गाडी स्टॉप झाली. साहेब मंडळांचं स्क्वॉड चेक करायला कुणी साखळी वली कुणी ह्या डब्यात आले की ते नवीन नवरी म्हणली ह्या वार करण्यास साखळी वडली. वार करायचा जागेवर कोण पांढरं डोळं झालं. इथला वय पांढरा खऱ्या माणसाला जर एवढी संकट असत्या तर लोक दिवसा माळा काढत्यांना. आयुष्यभराची निष्ठावंत वारी केली त्याचं हे फळ दाखवायचं होतं का हे दिवस दाखवायचे होते का. पण वारकरी मनानं मजबूत असतो कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही. दुःख झाल्या बी खचत नाही आनंद झाल्या बी ओढे हानीत नाही. स्थिर प्रज्ञा असतात ते शांत डोक्याने काम करतात ते वारकरी म्हणलं साहेब. आणि लोकांनी तर लगेच तडाखा सुरूच केला. बघा कपडाला बुका गळ्यात माळ पोटात का ठरलेली वाक्यात असतात लोकांची. ती कुणीकडे बी ती फिटच बसतात माय बाबतीत. लगेच उचकाय सुरुवात केली लोकांनी पुस्तकाची पानं. ह्याच्यासाठी वाऱ्या करता का लोकांचा टाइम वेस्ट केला. वारकरी म्हणला साहेब गंधनमाळाचा नंतर विषय मूळ कारणाला हात घाला. मी साखळी वडली असं म्हणणं आहे ना. हो मीच वडली पण का वडली विचारलं का वडली. साहेब डासळा सप्त्याला गेलतो 8 दिवस तिथं काकडा केला आणि मनोहरदादाने रामभाऊने मला तिथं 2000 रुपयाचं पाकिट भरलं होतं. मी गाडीत बसल्या बसल्या 2000 रुपये मोजत होतो. नवरा बायकोने माझं 2000 चोरल्यात आणि 1000 वाटून घेतल्यात. माझं पैसे असून मला जाण्यात राहून मग मला नाही गेला जाणे साखळी ओढून गाडी थांबावं लागली. ही जी पर्सन ह्याचा खिसा चेक करा नाही निघलं तर पट्ट्या परत वारीला जाणार जाण. साहेब म्हणले असं मॅटर आहे काय धागे तुझी पर्सन ह्याच्या खिशात हात घातला तर निघाला 2000 म्हणले वार करायचा पैसा द्या वार करायला फुकट 2000 वार करायचा जाग्या उलटी उडी हाणली फुकट 2 गवलं म्हणजे त्याची वारी सफल झाली ना. हा ही दिसायला भोळा तुका म्हणे भोळा जिंकून जाणे. त्याच्यामुळे त्याच्या कलरवर धोत्रावर मळक्या कपड्या वाकड्या टोपी जायचं नाही. वारकरी हा मनाला मजबूत असतो. विडाल वारी विषय केलेला निर्धार परत नाही. निर्धार हे वर्म चुकू नये निर्धार असतो. एक मराठवाड्यातले साधू मारुती महाराज कानेगावकर धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्धार सांगतो. वारीला निघाले
मुलगा आजारी होता. धर्मपत्नीने पाहिलं, बाबा मुलगा आजारी. बाबा म्हणले आजारी अजून मेला तर नाही ना. बघा बरं का निर्धार, वारे का चुकून गेले निघून. 10-15 किलोमीटर पुढे गेले की मुलगा गतप्राण झाला. मागून 2-4 जण आले, महाराज मुलगा गतप्राण झाला, वारी सोडा, चला माघारी. महाराज म्हणले आता माघारी येऊन जिवंत होणार आहे का? नाही. मग मेलेल्या माणसासाठी माझ्या जिवंत माणसाचा नेमका चूक याला म्हणायचा निर्धार. विठ्ठल आणि निर्धार हे झाले 2 गुण. आणि भक्ताच्या सुधारणामध्ये आणखी 2 आणखी 2 विषय, 2 लक्षणं सांगितली, निष्काम आणि निश्चळ. निष्काम म्हणजे कामना रहित, अपेक्षा नाही, आशा नाही, लोभ नाही, इच्छा नाही, मोह नाही, म्हणजे निष्काम. जगद्गुरु तुकोबांना शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, तुकोबांनी घेतलं का? नाही. का? निष्काम. आणि ऐका, संसारातली माणसं सुद्धा काय काय निष्काम असतात बरं का, वैराग्यवान. एक साधू महाराज आंघोळ करायचा गंगेवर, 10 तोळ्याचं कडं बघितलं सोन्याचं रस्त्यावर. साधू थांबले बा जाग्यावर, खर्र पुन्हा ब्रेक दाबणार. 10 तोळे म्हणले कस काय सोडावं, उचललंच पाहिजे. बरं उचलव तर आपण संन्याशी, घेऊन काय करायचं, सोन्याचं आपल्याला काय करायचंय. बरं पुढं जावा तर एवढं सोडावं कसं. ही मधली अवस्था जी असते ना, ही लय बाहेला. बोहळा परवाडला पण गाभोळा नाही, मूर्ख परवाडला पण ही असली जी असतात ना, हा येडा चालेल पण घाली येडा नको. हा तसं ही मधली अवस्था. महिला म्हणते डोक्यावर हांडा पूर्ण रिकामा ठेवा तरी डोक्याला त्रास नाही, भरलेला ठेवा तरी त्रास नाही, पण अर्धा हांडा डोक्यात ठेवला मन का गेलाच. ही तसलं काम. पुढं जायना मागं सारखाना पायाने नुसता माती उकरून उकरून 2 फूट खडा केला पण कडं उचली ना. पुढून एक आपलं परीर समाजातला सामान्य साधा भोळा वारकरी आपला धोबी येत होता कपडे धुवून गंगेवरून. साधू महाराज म्हणले हेडे मी तुझं आज कल्याण करणार. महाराज दे आशीर्वाद. ग बस. आशीर्वाद, आशीर्वादाने कुठं कल्याण होत असतं म्हणे. हेगडे तुझं ओरिजिनलच कल्याण करतो म्हणजे. सोन्याचे कड 10 तोळे उचल आणि कर माझ्या. धोबी म्हणला महाराज कधीपासून बघताय? 3 तास झालं हात सुद्धा लावला नाही. इतका तर निष्काम आहे म्हणला मी. धोबी म्हणला बिघडला काय? 3 तास झालं. अरे 3 दिवस झालं जाताना बघतोय माझं नाहीच तर घेऊच कशाला. अरे तू 3 तासावर माझ्या अगरबत्ती इथं कुठे लावतो भाऊ? मी रोज इथं कपडे हितनच जातोय, मी रोज बघतोय, पण माझं नाहीच. याला म्हणायचं निष्काम. आपण आरती करताना जर 10ची नोट कुणाची पडली तर त्याच्यावर पाय देऊन आरती करतोय, पण घालील लोटांगाला नोट उचलतो. इतके तर आपण सकाम आहेत. अपेक्षाच नाही सांगताना निर्मोह त्यांचं जीवन आहे. नामदेवरायांचं अखंड भजन चालू, घराकडे लक्ष नाही. अख्या पंढरपुरात नामदेवरायांच्या विरोधात लोक बोलायला लागले. म्हणजे काय नामदेवराय म्हणले हे सगळं मातीत घातलं म्हणले. वडिलांचा एवढा मोठा व्यापार होता, पण काय म्हणले हे खऱ्या माणसाला त्रास आहे बरं का. लोक नावच ठेवणार. ही अशी परिस्थिती आहे. चांगलं जागा लोक नावच ठेवणार. किती लोकांसाठी करा, ठराविक समाज असतो तो कणणारच. हा त्याच्याशिवाय मजा बी नाही. आणि निंदा सुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाची निंदा आहे. मेलेल्या माणसाला लोक चर्चेच घेत नाही. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिक आपण रेंज मध्ये आलोय आणि कमीत कमी 2 तरी माणसं आपल्यावर जळावे तो. एवढं तरी स्वतःचा विश्व निर्माण करा की 2 तरी माणसं कडून आपल्यावर जाळायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचं टेन्शन घेतलं ना. एवढा सुंदर सप्ताह रंभाव ही सगळी मंडळ तरी काय कायच्या डोक्यात गणगण असेल. कशामुळे करीत असते ना. कडरू नको पण जळू नको ना. करणाऱ्यांना नाव ठेवू नका. स्वतः तर नाही धर्म कवा रुपये कुठं दिला नाही, दान नाही, धर्म नाही, अन्नदान नाही, ज्ञानदान नाही, किंवा दिंडीला पंगत नाही, कोणा मंदिराचा जीर्णोद्धार नाही, पण जे करते त्यांना तरी प्रोत्साहन द्या. निष्काम सांगतो बरं का. तरी नामदेवरांचा अखंड भजन चालू. गोविंद गोविंद म्हणा लागली हा छंद. अखंड भजन. अवस्था कशी होती?
आसवायचा कोटे आठवची नाही देहीच विदेही. देहावर उदास आहे. ज्ञानोबा सांगतात मी माझी आठवण विसरले जयाचे अंत करणं अर्थात तो संन्यासी जाण निरंतर ते खरे साधू. देहबान विसरून नामदेवांचं भजन चालू. घरात खायला धान्याचा कण नाही असा दिवस उघड आणि नामदेवराय गेले मंदिरात. नामदेवरांची धर्मपत्नी राजाई माता तिच्यासोबत गप्पा हाना एक दिवशी शेजारीने आली. शेजारणीच्या मालकाचं नाव होतं परिसा भागवत. त्या परिसा भागवताला रुक्मिणी मातेने परीस दिला होता आणि ते राजा येईन त्या परिसा भागवतची मंडळी गप्पा हाणता हाणता गप्पा सुरू झाले. म्हणले कसं काय चालू राजा आहे म्हणले कसं काय म्हणजे पार वाटलो झालं म्हणजे धान्याचा कणणार आहे म्हणले खायला घरात काय नाही सगळं अवघड झाली म्हणजे हे रोज भजनच करते ते. मग परिसा भागवतची मंडळी म्हणली एक काम करते आमच्या मालकाला रुक्मिणीने परीस दिलाय म्हणले एक तासभर तुझ्याकडे देते. घरात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू त्याचं सोनं करून टाक परत मला परीस महाग दे. अशी शेजारीने असावं. हा शेजार एक नवीन धर्म आहे बघा शेजार धर्म. बाकीचे सगळे धर्म परवडले पण हे धर्म लय भयानक आहे. ते तुमचं सुख पण ते सुखाने खाऊन देत नाही. शेजार धर्म वाईट असेल तर हा नुसती जळाजळीच हे लय भयानक धर्म आहे. अरे पण शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झाला अशी भावना ठेवा ना. शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणजे आपण गाडी घेतली. आपल्याला नाही घेणं होतं त्याला गोड बोलायचं आणि त्याच्यात गाडी बसून फिरायला जायचं पण येड्यावानी करू नका ना. आणि आपल्याला नाही बंगला बांधणं होतं शेजाऱ्याने बंगला बांधला त्याच्या बंगल्यात जायचं त्यांनाच गोड बोलायचं त्यांच्याच इच्छेची खावा चहा त्यांचाच पिऊन यायचं. हायच काय पण जळून काय होणार आहे. अरे शेजाऱ्याच्या मोठेपणाचा सुद्धा आपल्याला फायदा घेण्यासाठी बुद्ध्यांक असावा लागतो. त्याच्या श्रीमंतीचा तुम्ही फायदा घ्या ना आपण जळून काय होणार आहे तुमचं पीठ होईल. आपण त्याला सुद्धा बुद्धी असावी लागते. शेजारीन चांगले असं आता नाथ महाराज शेजारीन सांगतात बघा या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला त्याला भारुडाचा झटका म्हणते. वेदांत शास्त्र पुरावन प्रमाणे सांगायला लागल्यावर कीर्तनाला लोक थांबणार. नाथ महाराज म्हणले ह्यांना जरा मसाला पाहिजे जरा 11च्या पुढे माणसं थांबवायचे म्हणल्या मग असं रूपकात्मक स्वरूपामध्ये भारुडाची नाथबाबांनी निर्मिती केली. पण भावावर आरूढ होतं त्याला भारुड म्हणतात. पात्र लक्षात ठेवू नका त्या पात्रावर काय पदार्थ वाढले हे लक्षात ठेवा. तसं भारुडाचं नुसतं रूपक लक्षात येऊ नका त्याच्यातला गाभा लक्षात घ्या. भाव त्याच्यातला काय शेजारीन कोणती सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी हे शेजारीने. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं मग दुर्बुद्धी म्हणती बरं नाही केलं ग बया हे शेजारीने सांगितलं. तसे शेजारीने आली गप्पा हा नाही कसं काय चालू काय नाही म्हणले अवघड झाले म्हणले देते परीस. त्या परिसा इको कमिटी आवाज द्या. परिसा भागवतच्या मंडळीनं राजा मात्याला दिला परीस.
घरात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू केल्या सोन्याच्या अख्खं घरच चमकायला लागलं. नामदेवराय भजन करत करत आले घरात घुसले. घर चमकल्या म्हणले रॉंग नंबर लागलाय. आपलं नव्हतंच असलं म्हणले. निघाले महाराज आपलंच हे काय कस परिचय कुठे दाखव. राजाला वाटलं बघायलाच घेतात काय नको. घेतला परिचय कोणाचा काय विचारपूस नाही. भिरकन दिला फेकून चंद्रबागेच्या वाळवंटात. राजा मग त्याच्यात जाग्या वाटेक यायचीच परिस्थिती. आता शेजारीला काय करायचं. तोवर त्या शेजारीने आली. राजाई तेवढा परिस दि ग. हो राजाने सांगितलं हो ताई माझ्या मालकाने परिस म्हणली तुझ्या मालकाने परिस फेकला पण माझा मालक मला फेकून देईन. त्याला न विचारता माझ्या रिस्कवर तुला परिस दिला होता. तुझं मला थोडं जरा वाईट वाटलं तळमळ वाटली. आणि बऱ्याचशा गोष्टी महिला मंडळांचं तसंच असतं बरं का. त्यांच्या रिस्कवरच व्यवहार करतात. मालकाला माहित बी नसतं पण जरा आपलं मापातच करी जा. आपल्या आरसाट्यात 1500च खेळ झालंय. लाखाकडे जाऊ नका लय गुताचा आणि एखाद दिवशी जाम. हा तसं झालं दिला परिस फेकून. तवर तर परिसा भागवतला कळालं. परिस फेकला. 4-5 कार्यकर्ते धोताराचा खोसा धरून माझा परिस मला नाम द्या बस. परिस करत सोन्यासारखा नरदय मिळाला भजन कर. आता संतांची त्यांच्या लेवलची भाषा. तसलं सांगू नका. परिस द्या. किती पाहिजे तुला. किती म्हणजे तुमच्याकडे किती तुला पाहिजेत किती. माझा होता तेवढा. चल वाळवंट. नामदेवराय परिसा भागवत त्याची मंडळी नामदेवरायांची मंडळी गावातले कावळे हे ठराविक वर्ग ठरलेला असतो ना. चौकातली पारावली टपरीवली नमुने फक्त गावात मॅटर होत्या. वाय 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 गपच मारणार नाही. त्यांना फक्त भांडू विषय होऊ द्या. चुतोडा केलाच त्यांनी मायबाप. ते म्हणले चर्चा आता काय होतंय. आज 100% म्हणले आता नामदेवराय गुतलेच म्हणले. आता कुठून देते परिस. चंद्रभागेचं दर्शन घेतलं. चंद्रभागा ही वारकऱ्याची बहीण आहे बरं का. बाहू पुंडलिका मुनी चंद्रभागा आमोची भगिनी. बहिणीची उपमा आहे तिला. आणि बहिणीचं भावप्रेम असतं आणि टोकाचं प्रेम असतं. ह्यांचं लय भावप्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीने करत्या. संसार करत्याने तेलातलं पैसे काढत्या, मिठातलं काढत्या, जिरीतलं काढत्या, मोहरीतलं काढत्या, नवऱ्याच्या खिशातलं काढत्या, पैसे काढत्या, गल्ला गोळा करत्या, माहेरला जात्या, साडी घेत्या. अख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतलं. घेईन ना त्याला बिड्या वड्या मिळाला ना. तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांगत जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं. वरून मालकाला साडी टाकली भावाने घेतली. तो बी म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या हे बघत चा. आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना. त्या लाडक्या बहिणी झाल्या ते आता 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आले ते. इतक्या सोप्यात का. आणि आता बहिणी टेन्शन मध्ये कारण हप्ता लेट झाला ना. पर मरायला लागले तर हप्ता करून सप्ताह सुद्धा ह्यांच्या ध्यानात नाही. हा आम्हालाच काय 2-4 दिवसापासून फोन माऊली पुढचा हप्ता म्हणलं दम काढणार. त्यांचा तो थोडा मेळ बसून दे. त्यांची बी इतकी आल्या तर त्यांनाच कळा ना. कुणाला बसवून कुणाला रुसव. जे आले तर त्यांना कळा ना कसं काय आलो पण पडणार ना. कळा ना 40 वर्ष नाही पडलं पण आता कसं काय पडलं भय. लाडक्या बहिणीने काही कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन लाडका दाजी मेला कागद वागू जा शेत होती घरी जा शेत होती घरी. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. तुझं वनडेचं टार्गेट बैठकीला बसल्यावर मित्रमंडळीच तेवढे कमी विलं तर वाईट ते तुला सुट्टी देतात का. तुझी जमीन इकल्याशिवाय दाजीला ती शांत बसून देणार नाही तर. आणि लाडकी बहिणीचं भावाले प्रेम असतं. ते आमच्या संप्रदायाने शिकवले. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि एक वाक्य सांगतो चोरून करा पण भावावर प्रेम करा. सध्या बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग सहीला. हे अशी अवघड परिस्थिती झाली. पैसा आज असेल उद्या नसेल. नाते ही आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवलं चंद्रभागा दर्शन घेतलं नामदेवरांनी. आणि चंद्रभागेच्या असणाऱ्या त्या पात्रामध्ये गेले आणि असे हातात जेवढे वंजळीत खडे येतील वंजळच भरून खडेवर उचलले. त्या परिसा भागवतामध्ये उचल तुझा कोणता आहे. येडेत का काय म्हणले आम्ही. कोणचा खडा उचलायचा लोखंडाला लावून बघायचा नाही. सोन्याचं झालं तर तिथनं पुढे बोलायचं. परिसा भागवताने एक खडा घेतला. एक जणाच्या कमरेला नाचकान होतं. धीर म्हणलं इकडं त्याला लावलं चम अयो म्हणलं होतंय ना. दुसरा खडा घेतला लोखंड. दुसऱ्याचं सोनं. कोणचा खडा घेतला लोखंडाला जाग्यावर सोनं व्हायचं. मग परिसा भागवताच्या लक्षात आलं नामदेवराया तुमच्या हातामध्ये जे आहेत ते खरे परिस नाहीत.
तुमच्या स्पर्शाने चंद्रभागेचे खडे सुद्धा परीस होतात. नामदेवराय तुम्हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठा परीस आहात. अहो तुमच्या स्पर्शाने चंद्रभागेचे खडे सुद्धा परीस करण्याची ताकद तुमच्या स्पर्शामध्ये आहे. संतांचा महिमा आहे, त्यांचं महिमान आहे. धातू परीस केले सोने, स्पर्श केला सोनं नाही परीस करू शकता. त्या परिसा भागवताच्या अधिकार लक्षात आला. सगळे खडे फेकून दिले. नामदेवरांचा शिष्य तपत करलं. आजही नामदेवरांच्या गाथ्यामध्ये परिसा भागवत नावाचे एक प्रकरण पेशाला अभंग आहेत बरं का त्यांचे. आणि 108 संतांपैकी त्या परिसा भागवताला मानाचा दर्जा आहे. सोन्याच्या मागे लागलेला माणूस संत पदाला नेऊन ठेवला. ही संतांची ताकद. आपणा सारिके करीती सिद्धांत संपला. उत्तर आहे का? परिसा भागवतकडे एकच परीस होता. नामदेवरांना माणसं म्हणतात ना, हात लावीन त्याचं सोनं करीन. तो हात लावीन त्याचं सोनं करू शकतो, पण हात लावीन त्याचं परीस करण्याची ताकद नामदेवरांमध्ये असून सुद्धा एक सुद्धा परीस घरी आणला नाही. याला म्हणायचं निष्काम विडवलं. आणि तो आहेत निष्काम आहेत ते खरे संत आहेत, ते खरे साधू. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ या शब्दाचा अर्थ आहे गंगेसारखं पवित्र त्यांचं चित्त आहे. बाबा सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा. कारण त्यांच्या चित्तात आस नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. आपल्या चित्तात आस. आपलं चित्त तरी कुठं जागा आहे. एक जण देव चुलीत होता, कुत्रा आलं त्याने दिवस फेकून हाणला. हे आपलं चित्त आहे. गण लावताना सुद्धा काय कांदा चित्त जाग्या ना. 12 ठिकाणी गण लावताना वारक्याला 12 वेळा तरी रामकृष्ण हरे मुखादेवा नाही. ह्याला 12 भावकीचीच नाव आठवतात. गण दोघात वळत आहे, मनालाच बोलतं काय करतो ही भावकीला बेकार आहे. ह्या भावकीने उघळू 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 मारलं. त्यांना तरी काय नाव ठेवतं. आपलंच नशीब फुटकं. हल्लाच कपाळाला टिकला. नशीब हितोय ना लगेच तिथंच गण. जिथं गण तिथं तशाच गप्पा. हाय गावात मोठा सप्ताह दादाने रमभवनी आयोजित केला. जायचं आपल्या कीर्तनाला मस्तपैकी लांब बसायचं. तंबाखू चुळेत चुळेत ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. म्हणजे मेलो ना आम्ही 2 तास आरडू. संसारात विपार बेकारी झाली. बायको धावती, पोरग आपल्या गुरकतही असं वाटतंय फाशी घेऊन माराव. पोराचं बी 35 वय झालं, पण त्याच्या बी लग्नाचा कुठेच मेळ बसा नाही. त्याच्या लग्नाचा विचार आला की मलाच अटॅक येतो का काही कळना. त्याला बी मजबिंबीच्या देटापासून सांगतोय काम कर काम कर, पण ते आपलं कुठं ऐकत आहे तवा. आणि त्याच्या लग्नाचा विचार आला की रात्रभर ह्या कुशीवर ह्या कुशी व्हावं लागतं, तरी सुद्धा झोप येत नाही. भाऊ बे आपल्या मुळा उठलाय, वाऱ्याला गेला तर बांधावली झुडप हाणतोय, बांधकोर येतोय. त्याच्या संग कुस्ती खेळ म्हणत आपल्या बी दंडात ताकद राहिली नाही. काम करू करू आपली मनगट बारीक झाली भाऊ. आपलं तर डोकं चला ना भाऊ. अरे काय गंधन काय तारा चित्त नाही ना. त्रिवेणी संगमात मरणाची आंघोळी केल्या. नाना तीर्थ भ्रमी नाम बी घेतलं, पण त्या नामावर जर चित्त नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त निर्मळ असावं. निश्चळ या शब्दाचा आणखी पुरावा आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. गंगेसारखं वाहतं पाणी तसं त्याचं अंतकरण, याला म्हणायचं निश्चळ.
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, असा विठ्ठलावर ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळं बाकीकडे जाण्याची गरज नाही. पाहू नये वास अनेकाचे, भजन करता कोणाचं? विठोबा. मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्यांनी. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले सगळे. हा नाही तर परत सूर्य फुलावाने माना टाकले तर काय काय सुरुवातीला. आणि हे जे कार्य चालू धर्म कार्य आणि धर्माचं अधिष्ठान आज ज्ञानोबरांचं व्यासपीठ आहे. पण जगद्गुरु छत्रपतींच्या असणाऱ्या पुतळ्यासमोर हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. आणि राजांना घडवण्याचं काम जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? मॉनिटर मध्ये द्या आवाज, आम्हाला आवाजच येत नाही पकवाजच. ह्याच्यात सोडा. हॅलो माझी जाऊने माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा.
अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. तरुण मुलांनो, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. असंच बोंबलत फिरावं लागेल. हा, सध्या बायकांचं लय अवघड आहे. पोरांचे बाप पुरे हँग झाले ते आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला पोरगी, आम्हाला तेवढेच धंदेत का आमचा प्रवास आम्हाला उरकाना, तुझं गाय बने त्या लायकीचं आहे का बोंबलत फिरत आहे, त्याला कोण बायको देईन. तुम्हाला खरं सांगतो, मी जेमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते, सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत. लग्नाचे एजंट आहेत म्हणत 3-3, 4-4 लाख रुपये हंतात मधल्या मध्येच. त्या पोरीला 1-2 लाख देतात आणि 2-3 लाख मध्ये दाबीत येते. लय पैसा आहे बघा. कोणाला जर या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणले ते नांदली पाहिजे, नाही नांदल्यावर दलाला इतकी तुडी होती लोक मधली. आणि पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते महिला म्हणजे मला सांगा बरं. एका लाखात त्यांनी त्याचं आयुष्य इथं कडेला काढायचं का? पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत संसार फुलवायचा. एका लाखात कसं शक्य आहे? ते महिना 2 महिने राहते जाते निघून. बायको निघून गेले, आम्हाला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? तिकडच मर, इकडं नको येऊ. आता चांगला ठणठणीत होता तेव्हा आम्हाला नाव ठेवायचं ना, आता बायको निघून गेला म्हणतो का मला माळ घालायची. नमुने वाढले ते. क्वालिटी गमत तरुण मुलांनो. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. उमेद, चैतन्य, उत्साह, त्याचं नाव तरुण. भगवान करून मला लोक काय म्हणतात, मर जन्माला येऊन काहीतरी स्वतःचं विश्व निर्माण करा. बापाची इष्टते मजा करू नका. शहाजीराजांची एवढी संपत्ती होते की शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची गरज नव्हती. 8 पिढ्या बसून खाल्लं असतं एवढं यांच्या वडिलांनी कमवलं होतं. पण शिवाजी महाराजांनी जर बसून खाल्लं असतं तर आज सत्याच्या मंडपामध्ये त्यांचा पुतळा लागला नसता. इतिहास रेगावणाऱ्यांचा होत नसतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. 1 किल्ला जिंकले थांबले नाही, 2, 3, 50, 100, 400 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, पण स्वराज्य थांबलं नाही. थांबू नका, थांबला तो संपला. नाविन्य, नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन उत्साह तरुण मुलांच्या जीवनामध्ये. यासाठी घासल्याच्या तलवाला धार येत नाही. तसं क्षेत्र कोणतं आहे सुद्धा, कष्ट आहे, जिद्द आहे, मेहनत आहे, चिकाटी. रंभाव सारखा एक सर्वसामान्य वारकऱ्याचा मुलगा नाशिक सारख्या प्रगतशील सिटीमध्ये सुद्धा एक बिल्डर आणि एक व्यावसायिक म्हणून मानाचा दर्जा, ही कष्टाची ताकद आहे. मायबाप देव फुकट देत नाही कोणाला. लक्ष्मी काय कोणाच्या घरी पाणी भरती काय? त्याला काम करण्याची प्रवृत्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे, मन, मेंदून मनगट, तिन्हींचा संगम. आणि मग रिस्क घ्या, तुम्ही आयुष्यात फिक्स होणार नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन तंतोतंत आणि हुशार बुद्धिमान माणसाचं हे काम आहे. आयुष्यात संसार फुलवायचं तरी काय बावळटाचं काम आहे काय तेव्हा? आणि एवढं अनेक वाक्य सांगतो. नुसती श्रीमंती नाही, श्रीमंतीच्या बरोबर वारकऱ्याची संस्कृती सुद्धा या वाघ परिवाराने जपली, याचा आम्हाला खरा आनंद आहे. पैशावाले लय पडले तो, त्यांना काय, त्यांना देव धर्म आचार विचारायचं काहीच नाही. पण माझ्या वडिलांची मी राशी का देवा. आपले वडील वारकरी आहेत, त्यांचं स्वप्न आहे ते मंदिर सगळ्याला सोबत घेऊन आणि दरवर्षी तेवढ्या ताकदीनं. ही भाग्यवान कुटुंबाची लक्ष्य माहिती. आज दादा असतील, भाऊ असतील, त्यांचा संपूर्ण परिवार, आईसाहेब असतील, हे सर्वसामान्य शेतकरी वारकरी माणसं आहेत. पण आज असो आईसा पुत्र दे गुंडान, ज्याचा त्रिलोकी झेंडा. रामभाऊ तुम्ही भाग्यवान की अशी आई वडील चांगले तुम्हाला मिळाले, आणि आई वडिलांचंही भाग्य की असा कर्तबगार मुलगा त्यांना मिळाला. हे जुळून यावं लागतं, त्यावेळेस हे वैभव निर्माण होत असतं. आणि एवढं असून सुद्धा समाजाला सोबत घालण्याची कला, सगळ्यांना प्रेमानं, सौजन्यानं. आणि आता मी काय त्यांच्या जवळच आहे का, पण तरी सुद्धा फक्त तारीख नाही, आधी मध्ये सुद्धा फोन असतो भाऊंचा. माऊली नाशिकला आले नक्की आहे. प्रेम ज्याला म्हणतात, प्रेम प्रीतीचे बांधले. आणि अशी ही कला. पैसा महत्वाचा नाही, माणसं किती कमवली, माणसाची संपत्ती किती. आणि मोठ्या तालुक्याला सप्ताह जमणार नाही, एवढा एकट्याने सप्ताह करणं ही काय सोपी गोष्ट आहे का? माहिती जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आता आम्ही करतो, मंदिर बांधले तर दरवर्षी सप्ते करतो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही ह्याला किती ताकद लावावं लागते, किती कस लावा लागतो. हे फुकट हे वैभव निर्माण होत नाही. हे सगळे दिग्गज मंडळी आणायचे 8 दिवस, आणि नुसतं कीर्तन नाही, अन्नदान, ज्ञानदान, रामकथा, कशाचीच कमतरता नाही. अगदी तंतोतंत नियोजन. यालाच म्हणायचं निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. ही निष्ठा आहे, हा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि निष्काम आहेत. आणि भगवंताविषयी शुद्ध अंतकरणे, त्याला म्हणायचं निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहू नये वास अनेकाचे. काय हे करायचं एकीच प्रतीक आहे. तुम्हाला खरं सांगतो, आज एवढा पावसाचा कालावधी असून सुद्धा एवढा हजारो समाज मांडीला बसला. ही ज्ञानोबराय तुकोबरायांची ताकद आहे मायबाप. दुसरीकडे एवढी माणसं एकच होत नाहीत. यात्रेला बी पिऊन राडाय, जत्रेला बी दगडाने हाणामारी हिशोबाने, आणि जयंत्या सुद्धा जातीवाईज वाटून घेतल्या. तर सभेला बी पैसे देऊनच माणसं गोळा करावं लागतात. ती बोंबाल त्यात 500 ठरलं आणि 300 दिलं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात.
एवढा हजारो समाज एकत्र करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे तर कार्य केलं जातं. म्हणून एक राहायला शिका. आपण प्रथमतः भारतीय आहोत आणि शेवट सुद्धा भारत. जात पात धर्म भेद ह्या सगळ्या गोष्टी बाजूला काढा. माझ्या तुकोबाराने ज्ञानोबाराने हे जे विचार आहे सगळ्याशी येते. हे अधिकार हा ज्ञानोबारांचा दरबार सगळ्यांसाठी खुला आहे आणि ही गावागावामध्ये एकी व्हावी. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबाचा गावात दबदबा असतो. एकीला किंमत आहे. यासाठी तरुण मुलांना सांगणे, बंधुप्रेम टिकवा, भावाभावाने एक जीवानं राहा. अख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका, कारण प्रसंग गाव येणार नाही पण तुमचा भाऊ धावून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बंधुप्रेम टिकवा. रामानं ऐकायचं नसतं, ऐकू नका. त्याचे ते तत्व आपल्या जीवनामध्ये आणा, तर आपल्या जीवनामध्ये खरा आनंद. गावाच्या सामाजिक धार्मिक विकासाबरोबर पर्यावरण विषयक, आरोग्य विषयक, शिक्षणाविषयी, स्वच्छतेविषयी प्रत्येकाने कटिबद्ध असणे काळाची गरज आहे. काय ते दुबईला कीर्तनाने गेलो होतो, काय स्वच्छता आहे राव. रोडवर थुकला तरी 1.5 लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. 1.5 लाखाचा दंड भरायचं सोपं आहे का? आणि एखादा माणूस रस्ता क्रॉस करत असेल, 15 फूट गाडी मागे थांबती, माणूस तिथं पुतळ्यापाशी गाडी इकडे अगोदर थांबणार. त्यांच्या गाड्याला ब्रेक नाही, त्यांच्या मनाला ब्रेक लावला तिथल्या शासनाने. ऑटोमॅटिक गाडी मागे थांबणार आणि चालणाऱ्या माणसाला प्राधान्य. आधी तुम्ही जा, नंतर गाड्यावाले जाते. आणि जवळ जाऊन ब्रेक दाबला आणि ते जर माणूस नुसता दचाकला आणि त्यांनी कंप्लेंट दिले तर लाख रुपये दंड. नुसता दचाकला तरी. आपल्या गचकत नाही, गचकी होती. अंध अपंग आपल्याला हे म्हातारे कोतारे दिसले, आपल्याला जास्त नाद आहे गाड्यात आणायचा. काय शिस्त नियम नाही कोणत्या गोष्टी. त्याच्यामुळे गावाच्या बाबतीमध्ये पर्यावरण विषयक असेल, आरोग्य विषय, सगळ्या गोष्टीमध्ये तरुण मुलाने जागरूक असावं, कटिबद्ध असावं. आणि आध्यात्मिक विकासाबरोबर गावाचा सामाजिक विकास सुद्धा व्हावा. आणि हे विचाराचं आदान प्रदान फक्त कीर्तनातूनच होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी या रे लहान थोर सगळ्यांनी या ठिकाणी येऊन हे वैचारिक परिवर्तन घडवावं. यासाठी विश्वास महत्वाचा आहे. पाहुणे वास अनेकाच निष्ठा, निर्धार, निष्कांता आणि निश्चलांतकरण या 4 गोष्टी असतील आणि देवाने जवळ घेतलं नाही, घडणारच नाही.